पावसाळा सुरू झाला की गरमागरम कुरकुरीत कांदा भजी खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होते। आज आपण अगदी कमी वेळात बाहेरसारखी खुसखुशीत आणि चमचमीत कांदा भजी बनवणार आहोत। तुम्ही बारीक चिरून अशा प्रकारे बारीक चिरून कांदा घ्यायचा, असा उभा एकदम असा उभा चिरायचा, म्हणजे कसं खूप छान आणि कुरकुरीत होतात। चला तर एका बोलमध्ये कांदा घ्यायचा, त्यात थोडी हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, 1 वाटी डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरं आणि पांढरे तीळ। अशा प्रकारे काढून घेणार आहोत। अगोदर कांद्यामध्येच थोडंसं याला असं भिजून घ्यायचं, कारण पाणी लागलं तसं मग ह्याच्यात टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही आणि खायचा सोडा पण ह्याच्यात वापरायचा नाही। ह्या स्टेपनं खूप कुरकुरीत अशी कांदा भजी बनतात। 1 ते 1.5 तासापर्यंत जशाच तशी ती राहतात। थोडंसं पाणी टाकायचं असं, एकदम कुरकुरीत अशी बनतात, छान असे। पावसाळ्यात कशी भजी खाण्याचा मूड असतो सगळ्यांचा, बाहेर पाऊस पडत असतो, खूप छान अशी लागतात। अशा प्रकारे पीठ सगळं कालवून झालेलं आहे, असंच कालवून घ्यायचं आणि आता आपण याची गरम तेलात लगेच भजे करून घेणार आहोत। मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात एक करून अशी भजी टाकून घ्यायची आणि मीडियम गॅसवर खरपूस अशी तळून घ्यायची, एकदम कुरकुरीत अशी होतात। हे बघू शकता, एका साईडने भजी तळून झाली, थोडीशी अशी पलटून घ्यायची, दुसऱ्या साईडने पण छान तळल्या जातात, खायला खूप टेस्ट लागतात। भजी छान सोनेरी झाल्यावर ती टिश्यू पेपरवर काढा, म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल। आता तयार आहेत एकदम खुसखुशीत, चटपटीत आणि आतून मऊ कांदा भजी। प्रत्येक घासात कांद्याची गोड चव, मसाल्यांचा झणझणीत आणि कुरकुरीत अप्रतिम अनुभव मिळेल। या गरमागरम कांदा भजी सोबत वाफाळलेला चहा, हिरवी चटणी, लसूण चटणी किंवा टोमॅटो सॉस सर्व करा। पावसाळ्यात कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत या भजींचा आनंद घेतला की त्यांची मजा काही वेगळीच असते। तुम्ही ही सोपी आणि झटपटीत रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा स्वादिष्ट, झटपटीत आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। पुढच्या भन्नाट रेसिपीसह पुन्हा भेटूया। धन्यवाद।